समाचार अब तक, सत्य का साथ। भारत हा विकसित देश आहे। प्रत्येक क्षेत्रात महिला दिवसेंदिवस प्रगती पथावर काम करत आहे। पंतप्रधान मोदींनीही महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबवित आहे। त्यामध्ये शक्तिवंदन ह्या मेळाव्या अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच आर्थिक दृष्टीने अनेक लाभ महिलांना मिळावे यासाठी हा मेळावा घेण्यात आलाय। विधानसभा मंडळातील महिला मेळाव्यात आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा संपन्न झालाय। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून वैशाली चोपडे प्रामुख्याने उपस्थित होत्या। बचत गटातील महिला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। केंद्र सरकारद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांना मिळणारे लाभ या कार्यक्रमात उपस्थितांना सांगण्यात आले। नरेंद्र मोदीजींची संकल्पना काय आहे? संकल्पना आहे त्यांची विकसित भारत ही संकल्पना आहे। आता विकसित भारत संकल्पना, विकसित भारत यात्रा हे शब्द वारंवार आपण ऐकतो। मला बरेच जण विचारतात की विकसित भारत यात्रा काय, विकसित भारत संकल्प काय आहे? तर मी आपल्याला सांगू इच्छिते की भारताच्या स्वातंत्र्याला किती वर्ष पूर्ण झाली? आता 75 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये वास्तव्य करतोय आणि येणाऱ्या 25 वर्षांनी 75 + 25 म्हणजे 100, 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव शताब्दी महोत्सव 100वा महोत्सव उत्सव हा साजरा करणार आहे। तेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची ही संकल्पना आहे की ज्यावेळी 2047 मध्ये आपण हा 100वा शताब्दी महोत्सव साजरा करत असू स्वातंत्र्याचा, त्यावेळी हा भारत पूर्णपणे विकसित असला पाहिजे। आमचे लेकरं शाळेमध्ये तेच शिकायचे, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री। आम्ही देखील शाळेमध्ये हे शिकलो की इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, भारत का विकास हो रहा है, भारत का विकास हो रहा है। पण आज मोदीजी म्हणतात की 2047 मध्ये इथे बसलेल्या प्रत्येक महिलेने खमठोकपणे म्हटलं पाहिजे की मी विकसित भारतातली महिला आहे। समाचार अब तक न्यूज साठी कविता पारधी, नागपूर।